हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल। मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावर होणार आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की शिलाई मशीनची पावसाळ्यामध्ये कशी काळजी घ्यायची, तिची साफसफाई कशी करायची, तिला ऑइलिंग कसं करायचं आणि तिला असं म्हणजे किती साफसफाई करून वगैरे तेलचं ऑइलिंग करायचं, कोणतं ऑइल वापरायचं, सगळं काही डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। ठीक आहे, बघू शकता इथे माझ्याकडे ही नॉर्मल साधी शिलाई मशीन आहे। ठीक आहे, तर या शिलाई मशीनची मी तुम्हाला स्वच्छता करून तिचे कोणकोणते पार्ट्स आहेत जे म्हणजे खराब झालेले असतात, पावसाळ्यामध्ये गंज वगैरे चढतो, तर त्या पार्ट्सना कसं हे करायचं, साफ करायचं, त्याचबरोबर ऑइलिंग कुठं करायचं आणि कशी मशीनची काळजी घ्यायची, हे सर्व काही डिटेल या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते। तर इथे मी एक छोटासा हात रुमाल घेतलेला आहे सुरुवातीला आणि एक ब्रशसुद्धा घेतलेला आहे जो नवीनच आहे। जर तुम्ही जुना जरी वापरला तरी चालतो। त्यानंतर हे जे शिलाई मशीनचं ऑइल आहे तेच ऑइल आहे आणि मशीनसोबत याची ड्रॉ बॉटल मला भेटलेली आहे। तुम्हालासुद्धा भेटेल, जरी नाही भेटली तर शिलाई मशीनचं जे दुकान असतं त्या दुकानामध्ये तुम्हाला भेटून जाईल। ठीक आहे, सुरुवातीला आपण रुमालाने काय करूया, शिलाई मशीन जे आहे अगदी स्वच्छ पुसून घ्यायची, चकचकली पाहिजे। आणि मेन पॉईंट तुम्हाला सांगते तो म्हणजे ज्यावेळेस तुम्ही शिलाई मशीन घेता अशानंतरसुद्धा तुम्हाला 15 दिवसाने म्हणा किंवा 8 दिवसांनी सुरुवातीला जी शिलाई मशीन असते ती खूप जड येते, त्यासाठी तुम्हाला 8-8 दिवसाला मशीनला ऑइलिंग करायचं आहे। ठीक आहे, आणि नंतर तुम्ही मग 15 दिवसाला जरी ऑइलिंग केलं तरीसुद्धा चालून जातं। ठीक आहे, पावसाळ्यात मात्र शिलाई मशीनची खूप काळजी घ्यावी लागतात, कारण जे पार्ट्स असतात ते गंजून जातात आणि गंजल्यामुळे त्याची झीज होते आणि शिलाई मशीन जी आहे ती लवकरात लवकर खराब होण्याची शक्यता असते। मला बऱ्याचशाच कमेंट आल्या होत्या की शिलाई मशीन खराब होते, तिची कशी काळजी घ्यायची, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। ठीक आहे, तर मी ते आता सुरुवात करते ती इथून। तर सुरुवातीला आपण जे दात्र्या आहेत त्या साफ कशा करायच्या आणि त्याला कसं ऑइलिंग करायचं ते पाहूया। सुरुवातीला मी इथं दाब वगैरे काढून घेतलेलं आहे आणि दोऱ्याची रीड वगैरे सगळं काही काढून मशीन खाली घेतलेली आहे। तुम्हालासुद्धा असंच करायचं आहे, वरती रिक्स घ्यायचं नाही, कारण जो पाटा आहे तो खराब होतो सारखं शिलाई मशीन उचलून। ठीक आहे, आणि आपला जो खर्च आहे तो वाढत जातो। तर शिलाई मशीन जी आहे ती अशा प्रकारे खाली घ्यायची आहे आणि स्क्रूड्रायव्हरचा वापर करून ही जी तुम्हाला सिल्वर कलरची प्लेट दिसते ती सुरुवातीला ओपन करून घ्यायची आहे। ठीक आहे, तर तुमचे काय कमेंट्स असतील किंवा काय प्रॉब्लेम्स असतील तर मला कमेंट करून विचारा। हे जे स्क्रू आहेत या स्क्रू उचलून मी इथं तुम्ही बघू शकताय प्लेट जी आहे ती मी ओपन करून घेणार आहे। ठीक आहे, तर सुरुवातीला ही धागा दोरा बघू शकता किती अडकलेला आहे, हा पण काढून घ्यायचा आहे आपल्याला, कारण शिलाई मशीन पावसाळ्यामध्ये खूप गंज धरते, त्यामुळे दोरा तुटणे, सुई मोडणे असे बरेचसेच प्रॉब्लेम क्रिएट होतात। तर जी सिल्वर कलरची पट्टी आहे ती पट्टी आपल्याला अशा प्रकारे साफ करून व्यवस्थित चकचकीत करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता माझी शिलाई मशीन घेऊन जवळजवळ 7 ते 8 महिने झाले, तरीसुद्धा मी तिची काळजी घेते, त्यामुळे ती किती चकचकीत आहे। आणि तर दात्र्याच्या पाशी बघू शकता तुम्ही किती बारीक बारीक धूळ बसलेली असते, दोरा वगैरे त्याचे गुंज अडकलेले असतात, त्यामुळे ब्रशचा वापर करायचा जेणेकरून ते कानाकोपऱ्यातली सुद्धा धूळ असेल किंवा गंज असेल तो साफ करते। ठीक आहे, आणि इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ऑइलिंगसुद्धा करून घ्यायचं आहे। अगदी पावसाळ्यामध्ये तुम्ही महिन्यातून एकदा तरी ऑइलिंग करा, 15 दिवसातून एकदा केला तर लईच भारी आहे, मात्र महिन्यातून एकदा तरी कराच, नाहीतर मग पार्ट जे आहे ते झिजतात आणि तुमची मशीन तुम्हाला खूप दिवस साथ देणार नाही। ठीक आहे, तर हा पहिला जो पार्ट्स आहे तो मी साफ करून व्यवस्थित ऑइलिंग करून घेतलेला आहे। किती चकचकीत असं चमकत आहे प्लेट्स तुम्ही बघू शकता। ठीक आहे, आणि प्लेट जी आहे ती बसवत असताना तुम्हाला फिटच बसवायची आहे। जर तुम्ही लूज बसवलात आणि जर ती प्लेट थोडीशी जरी हल्ली ना तरीसुद्धा सुई मोडण्याचं कारण खूप असतं। याचं कारण असं, ज्या त्या प्लेट्समधून जी सुई जाते ना खाली दोरा आणण्यासाठी, तो दोरा जर म्हणजे ती प्लेट जर इकडे तिकडे झाली तर सुई जी आहे ती त्या प्लेटवर आपटते आणि त्यामुळे सुईचा टोक आहे तो सारखा मोडतो। ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीनच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ थोडासा लॉंग आहे परंतु खूप इम्पॉर्टंट आहे, कारण सगळं काही डिटेलमध्ये सांगायचं म्हटलं तर व्हिडिओ थोडासा लॉंग होऊन जातो। ठीक आहे, तर इथं तुम्ही बघू शकता आता आपण ते बघणार आहे ते म्हणजे टेन्शनमध्ये सुद्धा खूप धूळ बसलेली आहे। अगदी पावसाळ्याचा जरी दिवस असला तरीसुद्धा धूळ बसते, तर सुरुवातीला आपण ते ओपन करून व्यवस्थित साफ करून परत बसवणार आहोत। ठीक आहे, त्याच्या प्लेट्स आहे त्या प्लेट्समध्ये सुद्धा तुम्हाला नेहमी ऑइलिंग करायचं, जेणेकरून जर तुमचा सारखा दोरा तुटत असेल ना तर तुम्हाला ज्या त्या प्लेट्स आहेत ना ह्या दोन्ही प्लेटच्या मध्ये सुद्धा ऑइलिंग करायचं आहे।
शिलाई मशीनच्या रिलेटेड तुमचे जर आणखीन काय प्रॉब्लेम्स असतील, खालची टीप व्यवस्थित येत नसेल, वरची टीप व्यवस्थित येत नसेल, त्याचबरोबर 2-in-1 मशीनची काही प्रॉब्लेम्स असतील, त्याचबरोबर पिकोफॉल कसं करायचं वगैरे वगैरे काहीही तुमच्या अडचणी असतील तर तुम्ही चॅनलला व्हिजिट द्या, त्यावरती तुम्हाला बरेचसेच व्हिडिओ भेटून जातील. तर प्लेट जी आहे ती बसवत असताना तुम्हाला एक सरळ आणि एक उलटी अशा प्रकारे बसवायची आहे. ठीक आहे. आणि स्प्रिंग जी बसवत असताना ही जी स्प्रिंगचा जो टोक आहे वाकलेला तो असा वरती तुम्हाला बसवायचा नाही, तर तो खाली बसवायचा आहे, नाहीतर तुमची टेन्शनची जी सेटिंग आहे ती पूर्णपणे चुकते. ठीक आहे. त्यामुळे कसं ओपन केलेलं आहे अगदी तसंच तुम्हाला बसवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही कमी जास्त करू शकता शिलाई करत्या वेळेस, त्यामुळे थोडंसंच किंचितचं फिट करून ठेवायचं आहे. आता टेन्शनचं तर झालेलं आहे. ठीक आहे. तर आता त्यानंतर आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे हे इथं जे निडल आहे सुईचं तिथंसुद्धा खूप धूळ वगैरे अडकलेली असते, त्याचबरोबर दोरा वगैरे गुंतलेला असतो, दोरा तुटलेला असतो, त्यामुळे शिलाई मशीन जी आहे ती आपली लोड घेते किंवा जाम होते असं समजा. त्यासाठी जर समजा तुमची शिलाई मशीन जाम होत असेल तर पहिलं कारण असतं ते म्हणजे टेन्शनमध्ये दोरा अडकणे, दुसरं असतं ते म्हणजे निडलमध्ये दोरा अडकणे, आणि तिसरं जे असतं ते म्हणजे फीलमध्ये दोरा अडकणे. दोरा अडकल्यामुळे आणि बॉबिनमध्ये दोरा अडकल्यामुळे ह्या 3-4 प्रॉब्लेम्समुळेच तुमची मशीन जी आहे ती जड येते. ठीक आहे. तर हे जे सिल्वर कलरचं बटन आहे ते मी इथं ओपन करून घेतलेलं आहे आणि ब्रशच्या साहाय्याने तुम्हाला अशा प्रकारे साफ करून घ्यायचं आहे. जिथे जिथे पार्ट्स आहेत बघू शकता किती धूळ बसलेली आहे, किती गंज घाण आहे. ठीक आहे. अगदी मी 7-8 महिने घेतलेली आहे मशीन आणि तिचे पार्ट्स जे आहेत ते छानच आहेत, म्हणजे चांगलेच आहेत, फक्त पावसामुळे थोडासा त्याला गंज चढत आहे बघू शकता तुम्ही. ठीक आहे. तर माझी मुलगी मध्ये करते नेहमी, ती काय तर मी करत असले ना ती येतेच मध्ये, तर तिच्याकडे पण मला लक्ष द्यावं लागतं असं. तर बघू शकता अशा प्रकारे जे पार्ट्स आहेत ते साफ करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि ऑइलिंग करून घ्यायचं आहे. ऑइलिंग करत असताना हे जे पंप आहे, आता याला काय म्हणतात तुमच्या भाषेत माहिती नाही, पण मी याला पंपच असं नाव देते. तर त्यावेळेस ते तिथंसुद्धा ऑइलिंग करायचं आणि अशा प्रकारे खालती वरती करून प्रेस करून त्याचे ऑइलचं जे वर्क आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर हे सिल्वर कलरचं बटनसुद्धा मी साफ करून घेते आणि त्यानंतरच बसवते. ठीक आहे. तर तुमची शिलाई मशीन कोणत्या कंपनीची आहे मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. आता ही माझी राज कंपनीची आहे आणि 2-in-1 म्हणजे पिकोफॉल मशीनसुद्धा आहे आणि ती स्वागत कंपनीची आहे. जर तुमच्याकडे सुद्धा पिकोफॉल मशीन असेल आणि त्यावर रिलेटेड काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर मला कमेंट करा, मी त्या रिलेटेडसुद्धा तुम्हाला म्हणजे व्हिडिओ बनवून देईन. आणि तसे बरेचसेच व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड आहेत, तुम्ही जाऊन चेकआउट करा. ठीक आहे. तर हा 2 नंबरचा पॉईंटसुद्धा 3 नंबरचा सुद्धा पॉईंट झालेला आहे. मशीनची कोणकोणते पॉईंट स्वच्छ करायचे आहेत ते तुम्ही काळजीपूर्वक पहा, नाहीतर काय होतं आहे जर सेटिंग चुकली आणि तुम्ही यामध्ये स्किप करून पाहिलात व्हिडिओ आणि जर सेटिंग चुकली ना तर मग मात्र खूपच प्रॉब्लेम येईल. त्यामुळे काळजीपूर्वक पहा आणि स्टेप्स बाय टिप्स लक्षात ठेवून त्यानंतरच तुमची शिलाई मशीन जी आहे ती खोला, नाहीतर तुम्ही मला परत म्हणसाल तुमचं ऐकलं मशीन खोलली आणि परत आम्हाला बसणं झालं आहे वगैरे वगैरे. ठीक आहे. आणखीन एक प्रॉब्लेम जर तुमची शिलाई मशीन आवाज देत असेल तर तुम्हाला हे जे सिल्वर कलरचं बटन आहे ते खोलायचं आहे. आता तुम्ही बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बरेचसेच प्रॉब्लेम तुमचे सॉल्व झालेले असणार आहेत. जर मशीन जाम येत असेल, मशीन मध्ये अडकत असेल, त्याचबरोबर मशीनला ऑइलिंग कसं करायचं, साफ कसं करायचे, सगळ्या व्हिडिओचं निरसन, सगळ्या प्रॉब्लेमचं निरसन तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. ब्रश जो आहे ते हे जॉईंटचे जे भाग आहेत ना ह्या भागामध्ये सुद्धा दोरा धूळ वगैरे अडकलेले असते, त्यामुळे ते साफ करून घ्यायचं. जर धूळ वगैरे अडकली किंवा ते जे स्क्रू आहे ते जर लूज झाले ना तर मग मशीन तुमची खटखट आवाज करते ज्यावेळेस तुम्ही शिलाई करता अशा वेळेस. ठीक आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आणि शिलाई मशीन म्हणजे साफ करत असताना काळजी घ्या, कारण ती पटकन निसरते परशुवरून. आता बघितलाच तुम्ही कसं पाहायला भेटलं तुम्हाला, मशीन एकदम हातातून निसटते. ठीक आहे. आणि पार्ट्स खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे काळजी घ्या. आता इथे तुम्ही बघू शकता मशीन मी किती साफ केलेली आहे, किती स्वच्छ करून पुसून घेतलेली आहे. आणि स्क्रू जो आहे तो तुम्हाला फिटच बसवायचा आहे, लूज बसवायचे नाहीत, नाहीतर मग तुमची मशीन जी आहे ती आवाज करते. कोणतेही स्क्रू फिटच बसवायचे. ठीक आहे. तर बघू शकता हा सुद्धा पार्ट्स आपला ऑइलिंग करून झालेला आहे. आता आपण त्यानंतर पाहणार आहोत ते म्हणजे फील कसं हे करायचं ते पण पाहूया. ओके. सुरुवातीला आता
फीलचं मी काय तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार नाही, सॉरी, कारण फील रिलेटेड एक ऑलरेडी व्हिडिओ मी पाठवलेला आहे, म्हणजे अपलोड केलेला आहे. आता जर फीलचं जर तुमच्यासोबत शेअर करत बसले तर खूप लाँग व्हिडिओ होईल आणि परत तुम्हीच मला कमेंट करचाल की खूप लाँग झाला किंवा कामाचं बोला, वायपट बोलू नका वगैरे वगैरे, कारण बऱ्याचशाच कमेंट मला पाठीमागे आलेल्या आहेत. डिटेलमध्ये सांगायला जाते आणि असं होतं. तर व्हीलचं जे आहे, जर तुम्हाला व्हीलची कशी साफसफाई करायची किंवा मशीन जाम होते, व्हील अडकते, असा जर तुमचा प्रॉब्लेम्स असेल तर त्या रिलेटेड चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे, तुम्ही जाऊन चेक करा. आणि व्हीलची कशी काळजी घ्यायची, त्याला ऑइलिंग कसं करायचं, साफ कसं करायचं, कसं ओपन करायचं, कसं बसवायचं, ह्या रिलेटेड व्हिडिओ आहे. तर त्यानंतर मशीनची जी बाजू, खालची बाजू आहे, ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे ब्रशने. ठीक आहे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जिथे जिथे जॉईंट्स पॉईंट आहे तिथले धूळ जी आहे ती व्यवस्थित ब्रशने काढून साफ करून घ्यायची आहे, जसं की मी घेतलेलं आहे तसं. ठीक आहे, माझ्या शिलाई मशीनला सुद्धा खूप धूळ वगैरे अडकलेली आहे, कारण पावसाळ्यामध्ये अडकतेच किंवा गंज वगैरे चढतोच. ठीक आहे, तर खालचे जे पॉईंट्स आहेत ते अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थितरित्या साफ करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला जरा जरी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये कोणाकडे जरी शिलाई मशीन असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ठीक आहे, तर ऑइलिंग जे आहे ते तुम्हाला अशा प्रकारे जिथे जिथे जॉईंट पार्ट्स आहेत तिथे तिथे तुम्हाला करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, आता तुम्हाला मी आणखीन एक सांगू शकते, सेटल शिलाई मशीनचं जे सेटल आहे या रिलेटेडसुद्धा चॅनलवरती व्हिडिओ आहे, अपलोड केलेला आहे. ते कसं खोलायचं, कसं बसवायचं आणि त्याची कशी साफसफाई करून त्याला ऑइलिंग कसं करायचं, त्या रिलेटेडसुद्धा व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन चेक करा आणि पाहून घ्या. आता त्यानंतर आपण पाहणार आहोत तो म्हणजे बॉबिनसुद्धा व्यवस्थितच असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता, दोरा जर सारखं तुटत असेल तर बॉबिनसुद्धा व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे. बॉबिन केसमध्ये आतमध्ये खूपच गंज वगैरे चढलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि या पार्ट्समध्ये सुद्धा गंज, धूळ वगैरे चढलेली असते. आपण ऑइलिंग केल्यामुळे जी धूळ असते ना ती चिटकून बसलेली असते, त्यामुळे बॉबिनसुद्धा तुम्हाला अशा प्रकारे व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे. खाली बघू शकता तुम्ही किती गंज अडकलेला आहे. तर असा दोरा घालायचा आणि टेस्टरचा वापर करून व्यवस्थितरित्या कानकोपरे म्हणजे कोपरे ना कोपरे त्याचे साफ करून व्यवस्थितरित्या तुम्हाला घ्यायचे आहेत. बघू शकता किती धूळ अडकलेली आहे. तर अशा प्रकारे जी आपली शिलाई मशीन आहे ती व्यवस्थित आपल्याला साफ करून घ्यायची आहे. पावसाळ्यामध्ये शिलाई मशीनची काळजी अशी घ्यायची आहे, तिला ऑइलिंग कसं करायचं आहे, तिची साफसफाई अशी करायची आहे. आणि तुम्हाला ब्रशचा वापर करायचाच आहे, कारण ब्रशचा वापर जर तुम्ही केला ना तर ते खूप स्वच्छता होते मशीनची. तुम्ही स्क्रीनवरती बघतायच माझी शिलाई मशीन किती स्वच्छ झालेली आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारेच आपल्याला सगळं काही डिटेलमध्ये व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे. ऑलरेडी आपली शिलाई मशीन जी आहे ती व्यवस्थित साफ करून झालेली आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. शिलाई मशीनची काळजी कशी घ्यायची, ऑइलिंग कसे करायचे, त्याचबरोबर कोणकोणत्या पार्ट्सना ऑइल करायचं, कोणकोणते पार्ट्स साफ करायचे, सगळं काही डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये किंवा इतर कुणालाही मित्रमंडळीमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. ठीक आहे, तर चला भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मी तुम्हा सर्वांचा निरोप घेते. चला बाय.